नमस्कार मंडळी. तर खूप दिवसांनी मी उगवलेली आहे. तर आज मी तुमच्याशी इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. तर मी जॉबवरून सुटलेली आहे, म्हणजे 5:30 वाजता मी जॉबवरून सुटते. आज माझी मॉर्निंगची ड्युटी होती. तर मी जिथे जॉब करते तिथे बस नाही आहे. ऑटो भेटतात, पण ऑटो पण सारखे अवेलेबल नसतात. त्यामुळे मी चालतच जाते आणि थोडीफार एक्सरसाइज पण होते वजन कमी करण्यासाठी. जेव्हा जेव्हा मी मोठ्या बिल्डिंग बघते तेव्हा मला असं वाटतं की स्वतःचं हक्काचं पण घर असलं पाहिजे. म्हणजे इथे तसं स्वतःचं घर आहे, पण ते सासू सासऱ्यांच्या कष्टाचं आहे. असं वाटतं की त्यांनी जसं कष्ट केलं तसं आपण पण कष्ट करून स्वतःच्या हिमतीवरती घर घ्यायला हवं. आज येताना मार्केटमधून भाज्या पण आणल्या होत्या. मी नुकतीच येऊन बसते तोपर्यंत सासूबाईंनी पाण्याचा ग्लास आणून दिला होता आणि त्यानंतर लगेच चाय पण आला होता. आज माझी थोडी वेगळीच सेवा सुरू होती. तशा त्या माझी सेवा करतात, पण आज खूपच सेवा करत होत्या ना. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि ज्या मार्केटमधून भाज्या आणल्या होत्या त्या आम्ही तिघी पण साफ करायला बसलो. आम्ही मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर लगेच साफ करून ठेवतो, म्हणजे चिरून वगैरे ठेवतो. काही तिघी पण गॅलरीमध्ये बसत गप्पा मारत मस्त भाज्या वगैरे साफ करून ठेवल्या. सकाळचं घरी लवकर टिफिन लागतात, मग ऐन टाईमला भाज्या काय बनवायच्या हे काय नीट करायचं ह्यापेक्षा म्हटलं एकदमच भाज्या सगळ्या नीट करून ठेवाव्यात. त्यानंतर लागलीच मी प्लास्टिकच्या पिशवीत घालून त्या फ्रीजमध्ये पण ठेवून टाकते. असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्यानंतर जास्त भाज्या म्हणजे अजून जास्त वेळ टिकतात भाज्या, कारण सगळ्या पालेभाज्या होत्या, हिरव्या हिरव्या होत्या. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमध्येच आम्ही घालून ठेवतो. आज काय मला देवाला बत्ती लावायची नव्हती. त्यानंतर किचनमध्ये येऊन म्हटलं बघूया स्वयंपाकाला काय बनवायचं ते. किचनमध्ये एंट्री केल्यानंतर मी पहिल्यांदा डब्यामध्ये बघते की सकाळचं काय शिळं वगैरे नाही का, कारण तेच बघूच पुढच्या जेवणाची तयारी करावी लागते. रोज भाज्यांचं टेन्शन असतं, आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं, परवा काय बनवायचं. भाज्या तर खूप आहेत, पण खायचं काय, खायला काय आवडतं ते महत्त्वाचं आहे ना. माझी सासूबाई तर म्हणतात काय पण बनव, तर काय बनवायचं. तर मी ठरवलं की वाटाण्याची भाजी बनवूया पातळवाली. थोडासा एक भाजीपुरता वाटाणा राहिला होता, मग तो मी घेतला, स्वच्छ त्याला साफ करून घेतलं. म्हणलं ह्याची आता पातळ भाजी बनवूया आपण. सकाळच्या टिफिनला आम्ही सुक्या भाज्या करतो आणि संध्याकाळी पातळ भाजी असते जास्त करून, कारण भाकरी वगैरे असल्यानंतर चुरून खायला जरा छान वाटतं. त्यानंतर भात आम्ही एक टाईमच करतो संध्याकाळचा. सकाळी पण कधी तर सुट्टी दिवशी असला खाऊ वाटला तर डाळ भात असतो, नाहीतर संध्याकाळचा आमचा डाळ भात हा कंपल्सरी असतोच म्हणजे असतो. मी ठरवलं होतं की डेली एक व्हिडिओ टाकायचा, शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ पण टाकायचे वीकमधून 2दा. पण आपण ठरवलं ते कधी होतं का. माझी जॉब ड्युटी अशी असायची की त्यामुळे मला व्हिडिओ बनवताच येत नसायचे. कधी सेकंड असायची, कधी फर्स्ट असायची, कधी मिडल असायची, तर त्यामुळे मला व्हिडिओ खरंच बनवता येत नव्हते. आणि मी गोष्ट एक अनुभवली की आपण ठरवतो ना ते कधीच काय होत नाही. त्यामुळे मी ठरवले की आपण आधी काहीच प्लॅन करून ठेवायचं नाही. तिथे मी डाळ भाताचं कुकर लावलेला आणि मी आल्यानंतर चहा पिलेच होते, पण अजून एकदा चहा प्यायची तलब झाली. माहिती आहे चहा जास्त नाही आहे, पण दिवसातून मी 2दा या 3दा माझा फक्त चहा होतो. आणि थोडीशी सर्दी पण वाटत होती, तर म्हटलं थोडं अद्रकचा चहा पिऊया. इथे ना मी भाजीचं वाटणाची तयारी करत होते. हे गावाकडून आम्हाला कांदे दिले होते. एक गोणी आम्ही गावाकडून कांद्याची आणली होती आणि ते आम्ही बेडच्या खाली ठेवली होती, पण थोडेसे कांदे राहिले होते म्हणून सासूबाईंनी हे टोकरीमध्ये ठेवून टाकले. काही काही ओले असल्यामुळे ना हे खराब होत आहेत. मी तो कांदा बाहेर काढला आणि दुसरा कांदा चिरायला घेतला. इथे मी वाटणाची तयारी करते आणि व्हिडिओच्या नादामध्ये असं झालं की मी चुकून चहामध्ये मीठ टाकलं. तर मला चहा पिल्यानंतरच समजलं की हे खारट लागतंय, मिठाचा चहा बनलेला. मग काय म्हणजे चहा प्यायची इच्छाच मेली, राहू दे म्हटलं चहा नको प्यायला. तोपर्यंत इथे डाळ भाताचा कुकर पण झालेला होता. कुकर गार होते तोपर्यंत म्हटलं वाटणाची तयारी करून घेऊया. इथे मी मसाला करायचा असेल, वाटण करायचं असेल तर पहिला सगळे जे पण जिन्नस असतात ना ते पहिला तेलामध्ये भाजून घेते चांगलं. पण आता ह्या टाईमला मी काय भाजणार नव्हते, डायरेक्ट भाजी करणार होते, कारण खूप वेळ होणार होतं असं मला वाटलं होतं. त्यामुळे मी न भाजताच हे सगळे मसाले मिक्सरमधून वाटून घेतले आणि मिक्सर आहे त्या जागेवरती ठेवून टाकला. मला सासूबाई माझ्या सारख्या ओरडतात की तू कोणती पण वस्तू घेतल्या जिथल्या तिथे ठेवत नाहीस. तर मग मी ते सवय लावून घेते की कोणती पण वस्तू घेतल्यानंतर ती माझ्याकडून जिथल्या तिथे ठेवली जावी. आणि मला अजून एक सवय लागली की मी स्वयंपाक करताना जे पण कुठलं पण भांडं वापरते ते पहिला धुवून घेते आणि मगच ते यूज करते. कारण माझ्याकडून एकदा भांडी घासताना साबण राहिला होता आणि झुरळ वगैरे असतातच, तर त्यामुळे मला असं वाटतं की कुठलं पण भांडं घ्यायच्या अगोदर मी ते धुवून घ्यावं. ती मला आता एक सवयच लागून गेलेली आहे.
त्यानंतर इथं मी भाकरी करायच्या अगोदरच वाटाण्याचं कालवण करून घेते, म्हणजे भाकरी होईपर्यंत भाजी पूर्ण तयार होऊन जाते. मी ते तेल टाकलं, तेलमध्ये जिरं मोहरी टाकली आणि जे वाटण मिक्स केलं होतं ते पूर्ण वाटण ह्यामध्ये टाकलं. ते चांगलं मी भाजून दिलं थोडा वेळ. त्यानंतर मी इथे ना चटणी टाकली. हा घाटी मसाला वापरते मी. नंतर जे आपले पण खूप सारे मसाले असतात जे तुमच्या डब्यामध्ये असतील ते हळद, जिरंपूड, कोरिएंडर पावडर ती सगळे त्यात टाकून दिली. आणि हो, एक गोष्ट म्हणजे माझ्या आईनं मला सांगितलेलं की कोणत्या पण पातळ भाजीमध्ये पाणी गरम करूनच टाकायचं, त्यानंतर त्याला जास्त अजून चव येते. पूर्ण मसाला चांगला तो भाजून घेतला आणि नंतर पाणी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं. तर इथे मी लगेच डाळीला फोडणी पण दिली होती आणि इथे माझी वाटाण्याची भाजी पण शिजत होती. नंतर नणंदबाई मार्केटमध्ये गेले होते, तर त्याने येताना दूध आणलं होतं. हे आम्ही तबेल्याचं दूध वापरतो. आजकाल आम्ही थैलीतलं दूध वापरायचं थोडंसं कमी केलेलं आहे. एका साईडला मी तापत ठेवले आणि तोपर्यंत म्हटलं भाकरी करून घेऊया. तर आज थोड्याच भाकरी करायच्या होत्या, कारण सकाळच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. तर म्हटलं आता 4-5च भाकरी करून घेऊया. आणि आजचं थोडं भाकरीचं पीठ मला ना बरोबर काय वाटलं नाही. आय थिंक ते बरोबर नाही दळलं, त्यामुळे अशा भाकरी चांगल्या येत नव्हत्या आणि अशा फुगत पण नव्हत्या. 2-3 दिवस झालं आम्ही गॅसवरती जेवण बनवतो, तर भांडी पूर्ण काळी होऊन जात होती. म्हणजे जसं चुलीवरती आपण जेवण बनवतो तशी भांडी काळी होतात ना, तशी होऊन जात होती. गॅसवाल्याला 2-3 दिवस झालं फोन करतोय, पण तो आज येतो उद्या येतो म्हणूनच टोलवतोय. तर पूर्ण असा रेड रेड पूर्ण जाळ निघत होता गॅसमधून. त्यानंतर इथे भाकरी माझी होत होत्या तोपर्यंत नणंदबाई भांडी घासायला आल्या आणि आमच्या दोघींच्या गप्पा इतका रंगला होत्या की त्यामध्ये आमच्याकडं हे दोघे आम्ही तिथं असून पण दुधे उतू गेलो. हे इतकं मोठं किचन असून पण आम्हाला ते कमीच पडतं. जेवढं छोटं असेल ना तेवढंच बरं असं मला वाटतं, कारण मोठ्याची अपेक्षा आपण करत नाही आणि जेवढं मोठं असेल तेवढं अजून मोठं असावं वाटतं असं वाटतं. नंतर पूर्ण मी किचन कट्टा साफ केला, पूर्ण गॅस साफ केला. भाजी बनवताना स्टॅलवरती असे ना डाग उठून जातात ना, ते पण मी पूर्ण साफ करून घेते. हे काही कपड्याने निघत नव्हते, म्हटलं आपण तिथे चोथा वापरून ना ते पूर्ण डाग साफ करून घेऊयात. तर आता किचनमधलं तर पूर्ण काम बऱ्यापैकी माझं झालंच होतं. मी ना मिशोवरून 3 ऑनलाईन पार्सल मागवले होते, तर ते डिलिव्हर झालेले आहेत. म्हणजे 2 दिवसापूर्वीच डिलिव्हर झाले. आज हे डिलिव्हर झाले. तर म्हटलं सगळं एकदमच तुम्हाला मी दाखवते. तर हे मी ब्लॅक ब्लाऊज पीस मागवलं होतं. हे सासूबाईंसाठी होतं. त्यामध्ये थोडे थोडे वर्क केलेले होते. हे मला 178ला पडलं. म्हणजे छान आहे, कापड पण छान आहे त्याचं, पण थोडंसं अस्तर लावायला लागेल ह्याला. डिझाईन वगैरे खूप छान वाटत होती. हातावरती डिझाईन होती, बॅकला डिझाईन होती, पुढच्या साईडला पण डिझाईन होती. तर मला हे छान वाटलं. मी ठेवणार आहे, मी काही रिटर्न करणार नाही आहे. आणि सासूबाईंना पण हे ब्लाऊज पीस खूप आवडलं होतं. त्यानंतर सेकंड पार्सल हे मी माझ्यासाठी मागवलेलं आहे. मी डेली यूजसाठी शॉर्ट टॉप मागवला होता. दिसताना तर फोटोमध्ये हा खूप छान दिसत होता, पण नंतर ओपन केल्यानंतर मला खरंच हा आवडला नाही. मी हा रिटर्न करणार आहे, आधीच सांगते. कारण त्याचं कापड पण खूप मला हलकं वाटत होतं आणि नाही मला आवडला. तर डिझाईन पण नाही आवडली मला त्याची. तुम्हाला मी ओपन करून पण दाखवते. तर हा असा आहे. मला ना जास्त शॉर्ट पण नाही आवडत आणि जास्त लाँग पण नाही आवडत. म्हणजे लाँग तसा मी घालते, पण जास्त शॉर्ट टॉप नाही घालत. तर हे मला मांडीपर्यंत चांगले बसतात, तर त्यामुळे मी असे टॉपच मागवते. पण हा टॉप नव्हता आवडला मला, त्यामुळे मी हा रिटर्न करणार आहे. त्यानंतर थर्डवाला हे छोटंसं ज्वेलरी बॉक्स होता. त्यासोबत हे हुक दिलं होतं. मला समजलं नाही हुक का दिलं हे, पण त्यासोबत हे हुक पण होतं. आणि छोटासा हा ज्वेलरी बॉक्स आहे. म्हणजे माझ्याकडे एक पहिलावाला होता ना, तो खूप खूप शॉर्ट होता. म्हणजे त्यामध्ये इझिली असं इयरिंग पण बसत नव्हते. म्हणून मी हा छोटावाला ज्वेलरी बॉक्स मागवला. त्यामध्ये तुमचे मोठे मोठे मंगळसूत्र वगैरे पण चांगले बसून जातील. हा मला 170 का 200च्या आसपास पडलेला होता. जर तुम्हाला मी ह्या ज्या प्रोडक्ट घेतलेले लिंक पाहिजे असतील ना, तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईन. त्यानंतर त्यानंतर आमचं जेवणाचं टाईम झालं होतं. मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. तर आज साधं सिंपल जेवण होतं. तर असं असते माझं संध्याकाळचं इव्हिनिंगचं रुटीन. तर आता 9:30 झालेली आहेत आणि आमचं जेवण ते सगळं झालं आहे. तर एक संध्याकाळचं शेवटचं काम माझं राहते ते उद्याच्या भाजीची तयारी करायची. उद्या सकाळी सगळ्यांना लवकर टिफिन लागतात. मी उद्या लेट ड्युटीला जाणार आहे, पण बाकीचे सगळ्यांना लवकरची टिफिन लागतात. तर मी उद्या कारलं बनवणार आहे. तसे भाजीचे ऑप्शन खूप सारे होते, पण त्यातनं मी कारलं निवडलं. तर उद्या मी कारलं बनवणार आहे. आणि मी कारलं करायच्या अगोदर काय करते की रात्रभर ना ह्याला म्हणजे कारल्याला मिठामध्ये ना ठेवते, म्हणजे मीठ चोळून ठेवते. त्यामुळे काय होतं की त्यातला कडूपणा आहे ना तो निघून जातो. त्यामुळे मी आणि जर नाही मीठ टाकून चोळून ठेवलं ना, तर मग हमखास माझ्याकडून कडू होतं. त्यामुळे त्याला मी मीठ लावून चोळून त्याला नीट ठेवते.
आज ना लवकर सगळी कामं झाली आहेत. मला व्हिडिओ शूट करायचा होता, त्याच्यातून पण लवकर आमचं जेवण वगैरे बनवून खाऊन वगैरे सगळी कामं झालेली आहेत. मला वाटलं आज वेळ होईल कारण मला व्हिडिओ बनवायचा होता. तर असं होतं माझं इव्हिनिंगचं रुटीन. तर डेली माझं रुटीन वेगळं असतं. तर आजचं हे असं रुटीन होतं. तर माझी मॉर्निंगची शिफ्ट होती म्हणून संध्याकाळचं रुटीन माझं असं होतं. आणि कधी कधी मला सेकंडची शिफ्ट असते तर माझं ते रुटीन वेगळं असतं. तर तुम्हाला कसं वाटलं माझं इव्हिनिंगचं हे रुटीन? तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. बाय.